नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आता अर्जुन तिकडे महिपतच्या मागावर गेल्यामुळे सायली इकडे खूप जास्त चिंताग्रस्त झालेली असते आणि म्हणूनच ती आता देवीसमोर दिवा लावते आणि देवीला साकडं घालते की यांना चैतन्य भाऊजींना, पोलिसांना, जे कोणी महिपतचा शोध घ्यायला गेलेत सर्वांना सुखरूप ठेव आणि महिपतला लवकरात लवकर पकडू दे वगैरे असं ती आता देवीला साकडं घालत असते. तर इकडे तन्वी आता साक्षीला फोन करते आणि तिला विचारते की अण्णा सरांनी तुला काही फोन वगैरे केला होता का? त्यावर साक्षी तिला सांगते की नाही ग, मला तर काही अण्णांनी फोन वगैरे केला नाही. त्यावर तन्वी विचारते की किंवा ते तिथे घरी आले होते का तुझ्या? त्यावर साक्षी सांगते की नाही. आता तन्वी मात्र विचारपूस करत असते महिपत आता नक्की त्याच्या मुलीकडे त्याला भेटायला वगैरे गेलाय का किंवा तिला काही कॉन्टॅक्ट केलाय का. पण महिपतने मात्र साक्षीला देखील काहीच कॉन्टॅक्ट केलेला नसतो तो सुटल्यापासून. त्यामुळे आता तन्वीच्या पदरी इथेही निराशाच लागते. पण आता तन्वी मात्र एवढी चौकशी का करतीये म्हटल्यावर साक्षीला थोडासा डाऊट येतो. आता त्यामुळे साक्षी तिला विचारते की पण तू असं का विचारतेस? अण्णा कुठे आहेत तुला माहिती आहे का? त्यावर तन्वी आता थापा मारते, अगं नाही ग, मला असं वाटलं की तुझा जो व्हिडिओ आहे मी बनवलेला तो त्यांच्यापर्यंत पोहोचला की नाही. ते पोहोचल्यानंतर ते तुला नक्कीच कॉन्टॅक्ट करतील किंवा तुला भेटायला येतील ना, म्हणून विचारतीये मी. पण बरं ते जाऊ दे, त्यांनी जर तुला काही कॉन्टॅक्ट केला किंवा तुझ्याकडे आले तर मला लगेच कळव. त्याचं काय आहे ना, अगं मी देवाला साकडं घातलंय, मी नवस बोलली आहे की अण्णा सर जर परत आले ना तर मी अभिषेक करेल म्हणून. काळजी वाटते ग मला त्यांची आणि त्यांनी लवकरात लवकर परत यावं ना असंच वाटतं मला देखील, म्हणून सांगतेय मी तुला. ते जर आले तुझ्याकडे तर मला सांग. आणि ती फोन ठेवून देते. आता साक्षी विचार करत असते की प्रिया नक्की माझ्यापासून काही लपवतीये का? ती असं का विचारत होती? तर इकडे पोलिसांनी आता महिपत ज्या घरामध्ये लपून बसलाय त्या घराला आता घेरलेलं असतं आणि पोलीस आता ते सावंत सांगत असतात की घरामध्ये जे कोणी आहे त्यांनी हात वर करून लवकरात लवकर बाहेर या, आम्ही सगळ्या बाजूंनी तुमच्या घराला घेरलंय. आता हे ऐकल्यावर महिपत मात्र घाबरतो आणि लगेचच तो त्याच्या गुंडाला फोन करतो त्या रघुला. आता रघु फोन उचलून त्याला सांगतो की मी आता गाडीची व्यवस्था केली आहे, तुम्ही इकडे लवकर या, आपण निघूया तिथून लगेच. त्यावर आता महिपत सांगतो की नाही नाही, मी आधी मस्त चुरून मटण भाकरी खातो, हात धुतो, पाणी पितो, मस्त पान खातो आणि मग निघूयात बरं का आपण इथून. त्यावर रघुही बोलतो हो हो साहेब, ठीक आहे, चालेल ना. त्यावर आता महिपत त्याच्यावर भडकतो आणि बोलतो की काय तुझ्या कवटीमध्ये काही मेंदू बिंदू आहे की नाही रे? तू तिथेच थांब, मी आलोच, इथे पोलिसांनी घेरलंय मला, तू काही इकडे येऊ नको, तू तिथेच थांब, मी येतोच लगेच तिकडे. आणि आता महिपत फोन ठेवून देतो आणि आता विचार करतो की या पोलिसांच्या तावडीतून सुटायचं असेल तर काहीतरी करावंच लागेल. आणि आता तो घरातील या माणसांकडे एकदा पाहतो आणि त्याच्या डोक्यात काहीतरी कल्पना येते. तर बाकी सर्वजण बाहेर इकडे आता महिपतची बाहेर येण्याची वाट पाहत असतात. आता दरवाजा उघडला जातो त्या घराचा आणि तेवढ्यातच महिपत आता त्या घरातील जो माणूस असतो त्याच्या डोक्यावर बंदूक रोखून आता त्याला घरातून बाहेर घेऊन येतो. आता सगळेच जण खूप घाबरलेले असतात. आता विनाकारण त्या माणसाचा बिचाऱ्याचा जीव मात्र धोक्यात आलेला असतो या महिपतमुळे आणि पोलिसांमुळे. तर आता तो माणूस देखील खूप जास्त घाबरलाय. आता महिपत त्याला घेऊन बाहेर येतो आताच आणि सगळ्यांना सांगतो की तुमचे जे काही शस्त्र असतील ना ते खाली टाकून द्या, नाहीतर मात्र मी याचा विनाकारण बळी घेईल. आता अर्जुन त्याला ओरडतो की महिपत. तितक्यातच हा महिपत आता रागानेच अर्जुनला बोलतो, काय सुभेदार, हे काय केस काय असेच पांढरे नाही झालेले आहेत, ते अनुभवाने झालेले आहेत आणि काय करायचंय हो तुम्हाला? नको तिथे लुडबुड करून वगैरे आता तो अर्जुनलाच बोलत असतो. आता मात्र पोलिसांचा नाईलाज होतो आणि त्यांना मात्र त्यांच्याकडे असलेले बंदूक वगैरे, काठी वगैरे सगळे शस्त्र जे असतात ते टाकून द्यावे लागतात आणि याचाच फायदा आता महिपत उचलतो. आता बाकीच्यांनी शस्त्र टाकून दिल्यानंतर महिपत मात्र लगेच त्या माणसाला तिथे सोडून तिथून पळ काढतो. आता महिपत तिथून पळाल्यानंतर पोलीस, अर्जुन आणि चैतन्य देखील लगेचच त्याच्या मागोमाग त्याचा पाठलाग करण्यासाठी पळू लागतात.
आता सगळ्यात पुढे अर्जुन असतो. अर्जुन या महिपतचा पाठलाग करत करत त्याच्या मागोमाग जात असतो. पण महिपतकडे मात्र बंदूक असते आणि अर्जुन आपला पाठलाग करत करत आपल्या मागोमाग येतोय म्हटल्यानंतर तो वेळोवेळी आता अर्जुनवर गोळीबार करतो. त्यामुळे अर्जुनचा देखील नाईलाज होतो आणि आता हा महिपत याचाच गैरफायदा घेऊन आता जंगलाच्या दिशेने पळत जातो. तर अर्जुन देखील न भिता त्याच्या मागोमाग त्याचा पाठलाग करत जंगलाच्या दिशेने पळतो. आता तिथे गेल्यानंतर मात्र पाय अडखडून महिपत खाली पडतो. आता महिपत खाली पडल्यानंतर अर्जुन मात्र त्याला लगेच पकडतो आणि बोलतो की महिपत, हे बघ, तू लगेच पोलिसांकडे सरेंडर कर. आता मात्र तू कुठेही निघून जाऊ शकत नाहीस. त्यावर आता महिपत लगेच उठून त्याच्यावर बंदूक रोखतो. त्यामुळे अर्जुन देखील आता खूप जास्त घाबरून जातो आणि महिपत त्याला बोलतो की हे बघ सुभेदार, मला काही तुला मारायचं वगैरे नाहीये. तू मला इथून जिवंत जाऊ देत, मीही तुला जिवंत सोडतो. तुला जिवंत राहायचं असेल ना तर मला देखील जाऊ दे तिथून. त्यावर अर्जुन त्याला बोलतो की तू तू आता इथून कुठेही जाणार नाहीयेस. तू आता इथून फक्त जेलमध्ये जाणार आहेस वगैरे. आता महिपत मात्र त्याचा फायदा घेऊन आता अर्जुनवर गोळी मारणार असतो. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की आता बंदुकीमधील गोळ्याच संपल्यात आणि त्यामुळे महिपत आता जाम घाबरलाय आणि याचाच फायदा आता अर्जुन घेतो. महिपत ती बंदूक खाली टाकतो आणि तिथेच एक पेटतं लाकूड असतं ते उचलतो आणि अर्जुनच्या दिशेने पुढे करून आता तो त्याला घाबरवायचा प्रयत्न करत असतो आणि तिथून पळून जायचा प्लॅन करत असतो. पण अर्जुन मात्र न घाबरता त्याच्याशी 2 हात करतो. आता इथे मात्र दोघांची मारामारी सुरू होते. अर्जुन देखील तिथे पडलेलं एक लाकूड घेतो आणि आता दोघांची मारामारी इथे सुरू होते. महिपत मात्र काही मागे हटत नाही. तो अर्जुनला मारून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर अर्जुन देखील आता महिपतला जखमी करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. आता इथे मात्र दोघांची अगदी फिल्मी स्टाईल मारामारी दाखवली आहे आणि या मारामारीमध्ये हा महिपत मात्र अर्जुनला बेदम मारहाण करतो. तर इकडे सायली अजून देखील दिवा लावून देवी समोरच हात जोडून उभी असते आणि तेवढ्यातच सायली आणि अर्जुनचा तिथे बाजूलाच टेबलवर ठेवलेला एक फोटो खाली पडतो आणि फुटतो. आता सायली खूप जास्त घाबरून जाते. ती तो फोटो उचलते आणि तिच्या लक्षात येतं की आता अर्जुनचा जीव धोक्यात आहे. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवंय. आता सायली मात्र खूप जास्त घाबरलेली असते आणि त्याच घाबरलेल्या अवस्थेमध्ये ती आता लगेचच अर्जुनकडे जायला निघते. तर इकडे अर्जुनला आता बेदम मारहाण केल्यामुळे अर्जुन आता बेशुद्ध होऊन जमिनीवर पडलेला असतो. तर महिपत मात्र तिथेच असतो आणि महिपत आता अर्जुनच्या जवळ येऊन त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार. तेवढ्यातच मात्र अर्जुन डोळे उघडतो आणि महिपतचा गळा दाबतो. तर सायली मात्र इकडे खूप जास्त घाबरली आहे आणि ती लगेच आता अर्जुनकडे जायला निघाली आहे. आता घरातील सर्वजण आता तिला थांबवतात व विचारतात, सायली तू कुठे चालली आहेस? व सायली आता खूप घाबरलेली असते, रडत असते आणि ती सांगते का मी तिकडे त्यांच्याकडे चालली आहे. आता त्यांना माझी गरज आहे. महिपतच्या मागावर गेलेत ते आणि त्यांना जर काही झालं तर मी काय करू? त्यापेक्षा मी देखील तिकडे जाते त्यांच्यासोबत. त्यावर आता रविराज पुढे येतो आणि सायलीला समजावतो की हे बघ, अर्जुन तिकडे माझ्या कामासाठी गेलाय. खरं तर माझ्यामुळे तो महिपत मागे गेलाय. इतकी मोठा धोका घेतलाय त्याने. खरं तर हे सगळं काम मी करायला हवं होतंस. माझं ऐक, तू माझी मुलगीच आहेस आणि मी तुला असं संकटामध्ये नाही टाकू शकत वगैरे तो सांगतो. आणि रविराज सांगतो की तुम्ही सर्वांनी इथेच थांबा, त्यापेक्षा मीच तिकडे जाऊन पाहतो की काय झालंय नक्की. आणि रविराज आता तिकडने अर्जुनकडे जायला निघालेला असतो. तर बाकी सर्वजण आता सायलीला समजावत असतात की अर्जुन सुखरूप असणार आहे, तू जास्त काळजी करू नकोस. तर इकडे अर्जुनने आता महिपतचा गळा आवळलाय आणि आता परत एकदा दोघांमध्ये मारामारी सुरू होते. तर या मारामारीमध्ये आता अर्जुन मात्र महिपतला धो धो धुतो, पण महिपत मात्र मार खाताना देखील हसत असतो. आता
अर्जुनने मात्र महिपतला मारल्यावर अर्जुनच बिचारा थकून गेला असतो महिपतला मारून मारून. आता हा महिपत मात्र जसं काय मला खूप जास्त लागलंय असं नाटक करून आता जमिनीवर पडून राहतो. आता अर्जुनलाही असंच वाटतं की आता मात्र महिपत आता बेशुद्ध झालाय. त्यामुळे अर्जुन आता त्याच्यापासून थोडा दूर येतो. आता बिचारा मारामारी करून खूप जास्त थकलेला असतो आणि तेवढ्यातच महिपत आता डोळे उघडतो आणि त्याच्याकडे असलेला चाकू तो काढतो आणि पाठमोऱ्या अर्जुनवरच आता तो चाकूने हल्ला करतो. आता यामध्ये अर्जुन मात्र चांगलाच जखमी होतो. आता अर्जुन मागं पलटतो तेवढ्यातच हा महिपत त्याचा गळा आवळतो. त्याच्या गळ्याला तो चाकू लावतो आणि म्हणतो की सुभेदार, कशाला तुला नाघानच मरायचंय रे? अरे तुझ्या त्या मानलेल्या काकाच्या अपघातामुळे कशाला तू उगाच या सगळ्या लफड्यात पडतोय वगैरे तो आताच त्याला बोलत असतो. आता 20-22 वर्षांपूर्वी झालेल्या त्या अपघाताचं तुला आता काय परत उकरून काढायचंय असं बरंच काही तो बोलत असतो. पण अर्जुनने देखील आता निर्धार केलेला असतो की काहीही करून हा महिपतला पकडणारच आहे. तर परत एकदा महिपत आता चाकूने अर्जुनवर वार करतो. आता मात्र घायाळ होऊन अर्जुन खाली पडलेला असतो आणि याचाच फायदा घेत महिपत तिथून पळून जात असतो. पण अर्जुन देखील पूर्ण शक्तीनिशी डोळे उघडतो आणि त्याला तिथेच पडलेलं एक लाकूड सापडतं. तो लाकूड तो जोरात महिपतच्या दिशेने त्याच्या पायांवर मारतो. त्यामुळे महिपत देखील आता खाली पडतो. तसाच अर्जुन आता पूर्ण एनर्जीने उठून महिपतकडे येतो. महिपतच्या पाठीवर पाय देऊन उभा राहतो आणि त्याला सांगत असतो की महिपत, आता मात्र तुझा खेळ संपलाय. आता मात्र तू इथून कुठेही पळून जाऊ शकत नाहीयेस वगैरे. आणि महिपत त्याच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करत असतानाच तेथे चैतन्य पोलिसांना घेऊन येतो. आता चैतन्य आणि पोलीस लगेचच महिपतच्या दिशेने पळत येतात आणि पोलीस मात्र लगेचच महिपतला पकडतात. तर चैतन्य अर्जुनला पकडतो. आता अर्जुनची मात्र चांगलीच वाईट अवस्था झालेली असते या सगळ्या हल्ल्यामध्ये. त्यामुळे चैतन्य त्याला पाहून खूप जास्त घाबरून जातो. तर महिपत मात्र खूप खुन्शीने आता अर्जुनकडे पाहत असतो. तर चैतन्य त्याला बोलतो की अरे किती लागलंय तुला, आपल्याला आधी डॉक्टरकडे जायला हवंय, चल इकडून. तर आता घरामध्ये सर्वच जण काळजीत असतात. त्यावर पूर्ण आजी सगळ्यांना बोलते की या घरावर कसले एका मागोमाग संकट येत आहेत ना तेच काही कळत नाहीये. तर या सगळ्यांचं काय बोलणं चाललंय हे तन्वी मात्र दाराला कान देऊन नेहमीप्रमाणे ऐकत असते. आता सायलीला मात्र राहवलं जात नाही. त्यामुळे ती रविराजला फोन करते. पण रविराजचा फोन काही लागेना. त्यामुळे आता सर्वच जण खूप जास्त चिंतेत असतात. पण तेवढ्यातच रविराजचा फोन लागतो. त्यावर सायली रविराजला विचारते की अर्जुन कसा आहे आणि महिपत पकडला गेला का? त्यावर आता रविराज सांगतो की अजून मी महिपतला भेटलो नाहीये, पण एक आनंदाची बातमी समजलीये, महिपत पकडला गेलाय. त्यावर सायली देखील बोलते की ही तर खूप आनंदाची बातमी आहे. त्यावर आता सायली देखील घरातील सर्वांना सांगते की महिपत पकडला गेलाय, खूप आनंदाची बातमी आहे. त्यावर घरातील सर्वजण सायलीला विचारत असतात, पण अर्जुन कसा आहे, अर्जुन तर ठीक आहे ना, आणि तो कधी येईल परत? त्यावर सायली सांगते की हो, ते देखील ठीक आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते परत देखील येतील. आता ही बातमी ऐकून सर्वच जण खूप खुश असतात. तर तन्वी देखील दाराला कान देऊन सगळं काही ऐकत असते. आणि आता महिपत पकडला गेलाय म्हटल्यानंतर तन्वी मात्र जाम घाबरलेली असते. आणि आता महिपतने जर पोलिसांसमोर तोंड उघडलं तर आपण काय काय केलंय हे पोलिसांना कळेल या भीतीने खूप घाबरून गेलेली असते. ती विचार करते की तसं महिपतने तोंड बंद ठेवावं याची सोय तर मी केली आहे, पण तरी देखील त्याने पोलिसांसमोर तोंड उघडलं तर काय करायचं? तर इकडे आता रविराज पोलिसांना भेटतो आणि त्यांना सांगत असतो की तुमची खूप मदत झाली वगैरे. तर इकडे प्रतिमा सांगते की सायली, तू जेव्हा फोन केलास ना तेव्हा मी देव पाण्यात ठेवून आली आहे, आता मला देखील निघायला हवंय घरी. आणि प्रतिमा देखील सगळ्यांचा निरोप घेऊन आता तिच्या घरी जायला निघते. तर सायली देखील सांगते की मी देवीला आता दिवा लावते आणि सायली देखील देवीला दिवा लावण्यासाठी, देवीचे आभार मानण्यासाठी तिच्याकडे जाते. तर कल्पना
सायलीला बोलत असते की सायली तू अशीच हसत राहा, अर्जुन देखील लवकरच परत येईल. अगं तुला असं रडताना बघवत नाही ग आम्हाला. तर इकडे पोलिसांनी महिपतला पकडून आणल्यानंतर रविराज मात्र त्याच्या सनकन एक कानाखाली देतो आणि त्याची कॉलर पकडून त्याला बोलतो की शक्य असतं ना तर याच हातांनी मी तुझा जीव घेतला असता, पण नाही, हे काम मात्र कोर्टच करेल. जसं तुझ्या मुलीला जन्मठेप घडवून आणली होती ना, तसंच तुला देखील आता जन्मठेप कशी होईल ना याची सोय मात्र मी करणार आहे. तुझ्यामुळे, तू केलेल्या त्या अपघातामुळे माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं. माझी 20-25 वर्ष आयुष्याची उद्ध्वस्त झाली. मी काही तुला असाच सोडणार नाहीये. आणि त्यानंतर पोलीस महिपतला तिथून घेऊन जातात. तर तितक्यात चैतन्य देखील अर्जुनला घेऊन तिथे येतो. त्यावर रविराज बोलतो की तू तर बोलला होतास की तू ठीक आहे, पण तुला किती लागलंय अरे, रक्त देखील येत आहे जखमेतून. आपल्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यायला हवी आहे, लवकरात लवकर आपल्याला डॉक्टरकडे जायला हवंय. त्यावर अर्जुन बोलतो की हो, महिपत सापडला गेलाय, हीच खूप आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी. तर सायली इकडे देवीचे आभार मानत असते, देवीसमोर दिवा लावते आणि नमस्कार करून देवीचे आभार मानते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता सांगत असतो सगळ्यांना की आता महिपत पकडला गेलाय, त्यामुळे या अपघाताचे सुपारी देणारा मास्टर माइंड कोण होता हे देखील आपल्याला लवकरच समजेल. आणि अर्जुन आता पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या महिपतला जाब विचारत असतो की तुला कोणी सुपारी दिली होती सांग आम्हाला. पण हा महिपत मात्र काही केल्या त्या माणसाचं नाव सांगायला तयार नाहीये. तर नागराजच्या लक्षात आलंय की सुमननेच कदाचित महिपतला सोडवलं असेल. आता तो इकडे सुमनकडे येतो, सुमनला मारहाण करतो आणि तिला विचारत असतो की सांग कोणी सोडवलं महिपतला, तूच सोडवलायस ना महिपतला, खरं बोल. आता बिचारी सुमन मात्र खूप जास्त घाबरून गेली आहे. तर आता हा महिपत सुपारी देणाऱ्या नागराजचं नाव सांगेल का, तन्वीचं आणि नागराजचं कारस्थान सर्वांसमोर आणेल का, सुमनला शोधण्यामध्ये अर्जुन यशस्वी होईल का, हे सर्व पुढील भागामध्ये पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.